जनप्रवाह न्यूज. करकंब पोलीस ठाणे हद्दीतील महिलेच्या खून प्रकरणी एकास अटक. महिला नामे सोनाली नेताजी जाधव, वय 30 वर्षे, राहणार सुगाव भोसे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. या दिनांक 5/4/2026 रोजी दुपारी 1च्या सुमारास नातेवाईकांना पंढरपूर येथे कामानिमित्त जात असल्याचे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. त्या घरी परत न आल्याने नातेवाईकांनी सदर महिलेचा शोध घेतला, परंतु ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी दिनांक 8/4/2026 रोजी रात्री 9च्या सुमारास करकंब पोलीस ठाणे येथे ती हरवल्याबाबत तक्रार नोंद केली होती. मिसिंग तक्रारीचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब मोरे हे करत होते. दिनांक 9/4/2026 रोजी दुपारी 2च्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील उजनी कॅनॉल रोपळे येथे एक अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. दिनांक 11/4/2026 दुपारी नातेवाईकांनी सदर मृतदेहावरील कपड्यावरून व पायातील जोडव्यावरून सदर मृतदेह हा सोनाली जाधव यांचा असल्याची खात्री झाली. पोलिसांनी हरवलेल्या महिलेचा तपास करत असताना तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीवरून सदर महिलेचे तुकाराम उर्फ बुवा वामन गावंढरे, वय 37 वर्षे, राहणार भोसे, तालुका पंढरपूर यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे, तसेच दिनांक 5/4/2026 रोजी नमूद महिला ही तुकाराम उर्फ बुवा यांच्यासोबत असल्याचे विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर निष्पन्न झाले. त्यावरून तुकाराम उर्फ बुवा वामन गावंढरे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलीस खाक्या दाखवताच आरोपी आणि नमूद महिला हिच्या चारित्र्यावरून संशय घेऊन तसेच सोन्याचे नेकलेस घेण्यासाठी झालेल्या वादातून तिचा गळा दाबून ती बेशुद्ध पडल्यावर भोसे ते उजनी कॅनॉलमध्ये फेकून खून केल्याचे आरोपी यांनी कबूल दिले. सदरबाबत मयत महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून करकंब पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 107/2026 BNS कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सो, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब मोरे, संदेश शिकतोडे, बालाजी घोळवे, सागर भोसले, आसिफ अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने, निखिल काळे, श्याम गायकवाड, स्वप्नील बागल, शेखर भोसले, सायबर पोलीस ठाणे रतन जाधव यांनी केलेले आहे. आपले लोकप्रिय दैनिकातून बातमी प्रसिद्ध होण्यास विनंती आहे.